काय काय त्या मुलीला काय साड्या आवडल्या काय काय झालं? ती असं म्हणते की तिला साडी नाही नेसायची लग्नात. नाही म्हणजे ती म्हणते की ती शरारा घालेल म्हणून. भोसल्यांची होणारी सून या अशा अवतारात भोल्यावरती चढणार आहे? तिला सांग जमणार नाही. आमच्या इब्रतीला आणि संस्कृतीला शोभतील असेच कपडे घालायला हवेत तिने. तू आधी तिला समजावायला हवंस. ती भोसल्यांची होणारी सून आहे आणि हे तूही लक्षात ठेव. सॉरी. मुळात कसं आहे ना शार्दूल, मी तुझ्यासाठी जे काही केलंय करते ते सगळं मी माझ्या इच्छेखातर करते, तुझ्यावर असलेल्या माझ्या प्रेमाखातर करते. त्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीही काल मला त्रास झाला असेल हा विचार तुझ्या मनात आला आणि म्हणून तू मला सॉरी म्हटलंस. अच्छा, म्हणजे बाईसाहेबांनी सगळ्या अटी मान्य केल्यात तर. गुड. ओके, मग प्लॅन कॉर्पोरेशनकडे पाठव आणि तो सँक्शन झाला की कामाला सुरुवात करूया. येस. बाकीच्या कामाला लागा. पण सर तुम्ही औषध घेतलात ना? अगं घेतलं औषध, ते घेतलं म्हणूनच तर तुझ्या समोर आता उभा आहे ना मी. पण खरं सांगू, मला असं वाटतं की तुम्ही अजून 2-3 दिवस आराम करायला हवा होता. म्हणजे इन्फेक्शन परत उलटलं तर? इन्फेक्शन उलटलं तर त्याच्यावर औषध आहे. पण जर का तुझा अभ्यास झाला नाही आणि जर का तुझं वर्ष वाया गेलं तर ते कसं भरून काढणार आहे? मसल पुल म्हणजे नस चढली असेल मला. अगं बाई हो का? मी गरम पाण्याची पिशवी आणते आणि शेकून देते तुम्हाला. तुम्ही ऐक. भोसल्यांची होणारी सून या अशा अवतारात भोल्यावरती चढणार आहे? तिला सांग जमणार नाही. पण काय मिस्टर शार्दूल, माझी काही तत्व आहेत. म्हणजे जसं एखादं काम करण्यापूर्वी आपण मुहूर्ताचं नारळ फोडतो ना, तसं कुठलीही केस फाईल करण्याच्या आधीच मी माझी सगळी फी घेत असतो. तेव्हा ज्या क्षणी तुम्ही माझी फी द्याल त्या क्षणी मी मिस्टर पांढरेंना माझी पहिली नोटीस पाठवेन. तुमची फी 1,00,000 रुपये. 1,00,000? एवढी घेतो मी. ठीक आहे. अजून काही? आणखी म्हणजे माझी या केसची सगळी पूर्वतयारी झालेली आहे. तुमच्या वडिलांचं हे व्हील तुमच्या बायकोने आणि राजाराम पांढरेंनी संगनमताने बनवलेलं आहे. तुमच्या वडिलांचं हे खरं व्हील नाहीच, हे खोटं आहे. हे असं आपल्याला कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे. आपण आपलं दुखणं छोटं म्हणतो, पण सर्दीवरनच माणूस शेवटी निमोनियापर्यंत जातो ना. हा, मग तुम्ही डॉक्टरकडे जाबू आज. बरं जाईन मी. हा, सॉरी. काय झालं? काय होतंय? नाही काही काहीच नाही, काही नाही. काय झालं, मला जरा पोटात दुखत होतं म्हणून मी गोळी घेतली ना, तर ग्लास पडला माझ्या हातून, एवढंच. बाकी काही. पोटात कधीपासून दुखतंय तुझ्या? तुझी कालची अवस्था बघून घाबरून गेलो तुम्ही. असं दुखणं अंगावर काढायचं नसतं आणि या अशा अवस्थेत तर नाहीच नाही. आपल्याला थोड्या वेळाने जायचंय डॉक्टरांकडे. गेली बरेच वर्ष मी आउट ऑफ द ट्रॅक होतो. तेव्हा सध्या काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. 7 वर्षानंतर मी झोपेतनं जागा झालो तेव्हा पाहिलं तर जग या 7 वर्षात बरंच पुढे निघून गेलंय आणि मी खूपच मागे राहिलोय. जेव्हा बरा होतो तेव्हा बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष नाही दिलं. मित्रांबरोबर कॉलेजमध्ये टवाळकागिरी करत बसलो. त्यातच बराच वेळ निघून गेला. पण आता मला असं वाटतंय की बिझनेसमध्ये थोडंसं लक्ष द्यायला हवं.